देशातील सर्व जहाल नेत्यांनी जरी मवाळांवर टीका केलेली असली तरी मवाळांचं तत्कालीन कालखंडातलं यश कोणतं? तर आपल्याला पहिलं यश सांगता येईल की मवाळांनी ICS परीक्षेसाठी आग्रह मोठ्या प्रमाणात धरला होता आणि त्यामुळे 1886 मध्ये लॉर्ड डफरिनच्या काळामध्ये चार्ल्स अचिसन आयोग, ज्याला आपण म्हणतो लोकसेवा आयोग, त्या आयोगाची सुरुवात भारतामध्ये झाली आणि हे मवाळांचं पहिलं यश होतं. 1893 मध्ये एक दुसरा कायदा बनवण्यात आला. या कायद्याबद्दल आपण चर्चा केली होती की ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये ICS परीक्षा इंग्लंड बरोबर भारतात सुद्धा झाली पाहिजे, या पद्धतीचा ठराव 1893 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये झालेला होता. तिसरा आणि महत्वाचा कायदा, ज्याला आपण मवाळांचं तत्कालीन काळातलं सगळ्यात मोठं यश मानतो, तो कायदा कोणता? तो कायदा होता 1892 चा कायदा. आणि मवाळांनी तत्कालीन काळामध्ये जी अर्थशास्त्रीय मांडणी केली, ज्यामध्ये दादाभाई नौरोजी आहेत, दिनशा वाच्छा आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत, रमेशचंद्र दत्त आहेत, तर त्यांच्या अर्थशास्त्रीय मांडणीमुळे भारतामध्ये वेल्बी कमिशन इंग्रजांनी लागू केलं.